वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. एखादा महाकाय धरण डोळ्यासमोर आणा, म्हणजे जिथे हजारो क्युसेक पाण्याचा प्रचंड मोठा साठा जमा आहे. त्या धरणाचे दरवाजे कधी उघडायचे, किती उघडायचे, किंवा पाण्याचा तो जो प्रवाह आहे तो कसा नियंत्रित करायचा हो, त्यावर खालच्या बाजूला असलेल्या लाखो गावांचे आणि शहरांचे जीवन अवलंबून असते. अगदी बरोबर. आणि तिथे थोडी जरी चूक झाली, म्हणजे पाण्याचा अंदाज थोडा जरी चुकला, तर एकतर भीषण पूर येऊ शकतो किंवा भीषण दुष्काळ. हो ना, अशा ठिकाणी केवळ ताकद महत्वाची नसते, तर अचूकता खूप महत्वाची असते. नक्कीच. अचूकता आणि नियंत्रण हेच सगळ्यात महत्वाचं असतं. कारण का होतं माहितीये का, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब ठेवणे आणि परिस्थितीनुसार एकदम वेगाने निर्णय घेणे ही त्या धरणाच्या व्यवस्थापनाची खरी कसोटी असते. तिथे अंदाजे काम चालत नाही, कारण त्याचे जे परिणाम आहेत ते थेट तळागाळापर्यंत पोचतात. खरे. पण जर आपण या पाण्याच्या जागी पैशांचा विचार केला तर, आणि तो पैसा थोडा थोडा नाही तर चक्क 5 लाख कोटी रुपये असेल तर? बापरे, 5 लाख कोटी! हा आकडाच खूप अवाढव्य आहे. हो ना. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण एका अशाच महाकाय आर्थिक धरणाचे दरवाजे उघडणार आहोत. आजचा आपला विषय आहे बजाज फायनान्सच्या आर्थिक वर्ष 2026च्या चौथ्या तिमाहीचे, म्हणजेच Q4 FY26 चे आर्थिक निकाल आणि त्यांनी नुकतेच सादर केलेले सादरीकरण. बरोबर. आर्थिक आकडेवारी बऱ्याचदा लोकांना खूप क्लिष्ट वाटते, पण आज आपण त्या आकड्यांमागची कथा अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कारण बजाज फायनान्सने 5 लाख कोटी रुपयांची ॲसेट अंडर मॅनेजमेंट म्हणजेच AUM चा प्रचंड मोठा टप्पा नुकताच ओलांडला आहे. म्हणजे आकड्यांची व्याप्ती खरोखरच थक्क करणारी आहे ही. हो. हा आकडा इतका मोठा आहे की तो पचवायला थोडा वेळ लागतो. 5 लाख कोटी रुपये म्हणजे भारताच्या एखाद्या मोठ्या राज्याचे पूर्ण वार्षिक बजेट असू शकते. अगदी बरोबर. जेव्हा एखादी संस्था 5 लाख कोटी रुपयांचे कर्ज बाजारात फिरवते, तेव्हा ती केवळ एक कंपनी राहत नाही. ती खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेचा एक अत्यंत महत्वाचा भाग बनते. आणि लक्षात घ्या, या एका तिमाहीत त्यांनी जवळपास 40 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. आज त्यांची एकूण ग्राहक संख्या 11.9 कोटींच्या म्हणजे 119 मिलियनच्या पुढे गेली आहे. 119 मिलियन म्हणजे जपान किंवा मेक्सिकोसारख्या मोठ्या देशांच्या लोकसंख्येचा जर आपण विचार केला तर ती साधारण एवढीच आहे. हो ना. एका संपूर्ण देशाच्या लोकसंख्ये एवढे ग्राहक ही एकच संस्था हाताळत आहे. हे खरंच खूप विशेष आहे. जपानच्या लोकसंख्ये एवढे ग्राहक. विचार करूया आपण. या प्रत्येक ग्राहकाची गरज वेगळी असते, परतफेडीची क्षमता वेगळी असते आणि जोखीम सुद्धा वेगळी असते. नक्कीच. हे सगळं हाताळताना त्यांचे आकडे नक्की काय सांगतात ते आपण पाहूया. जर आपण गेल्या वर्षाच्या याच तिमाहीशी तुलना केली, म्हणजे इयर ऑन इयर कामगिरी पाहिली, तर त्यांचा महसूल 18% वाढून 21,606 कोटी रुपयांवर पोचला आहे. 18% वाढ. हो. आणि निव्वळ नफा 22% वाढून 5,553 कोटी रुपये झाला आहे. अच्छा. आणि अर्निंग्स पर शेअर म्हणजेच प्रति शेअर मिळणारा नफा सुद्धा 22% वाढून 8.78 रुपयांवर गेला आहे. म्हणजे हे आकडे नक्कीच प्रभावी आहेत, यात काहीच शंका नाही. हो. पण हे सर्व वाचत असताना मला एका गोष्टीचं प्रचंड नवल वाटलंय. म्हणजे एक मोठा विरोधाभास या आकडेवारीमध्ये दडलेला आहे असं मला जाणवलं. कोणता विरोधाभास? मला नाही समजलं. हे बघा, जर आपण इयर ऑन इयर न पाहता मागच्या तिमाहीशी म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आकड्यांची तुलना केली तर एक वेगळंच चित्र दिसतं. डिसेंबर 2025च्या तिमाहीत त्यांचा महसूल 21,013 कोटी होता, जो आता मार्च 2026 मध्ये 21,606 कोटी झाला आहे. म्हणजे महसूल अगदी थोडासा, खूप संथ गतीने वाढलाय. बरोबर. पण नफ्याकडे पाहिलं तर तो 4,066 कोटींवरून थेट 5,553 कोटींवर गेलाय. म्हणजे महसूल थोडासाच वाढतो, पण नफा मात्र एकदम रॉकेटसारखा वर जातो. हे कसं काय शक्य आहे? हा खूप रंजक मुद्दा पकडलाय. होतो की त्यांचा खर्च कमी झालाय. अगदी बरोबर.
कंपनीची कार्यक्षमता म्हणजेच एफिशियन्सी प्रचंड वाढली आहे. एखादी संस्था आपला खर्च ज्या गतीने कमी करते त्याच गतीने तिचा नफा फुगत जातो. अच्छा, म्हणजे हे खर्चाच्या नियोजनाचं गणित आहे तर. हो, आणि यामागे त्यांचे कॉस्ट टू इन्कम गुणोत्तर अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहे, जे आता जवळपास 33% खाली आले आहे. एक मिनिट, हे 33% गुणोत्तर नक्की काय सांगताय? जरा सोप्या भाषेत सांगता येईल का? हो, नक्कीच. सोप्या भाषेत सांगायचे तर 100 रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी कंपनीला किती रुपये खर्च करावे लागतात हे यातून समजते. ओके. 33% गुणोत्तर म्हणजे दर 100 रुपयांमागे फक्त 33 रुपये खर्च होत आहेत आणि उरलेले 67 रुपये थेट नफ्याच्या दिशेने जात आहेत. त्यांचा खर्च असतो, कर्मचाऱ्यांचे पगार असतात. हो, तंत्रज्ञान, मार्केटिंग असा अवाढव्य खर्च असतोच. तरीही हा खर्च इतका आटोक्यात ठेवणे हे एक अत्यंत शिस्तबद्ध व्यवस्थापनाचे लक्षण आहे. पण इथे मला एक शंका आहे, म्हणजे एवढा मोठा खर्च कमी करणं हे फक्त माणसांच्या बळावर शक्य आहे असे मला वाटत नाही. हां, बरोबर आहे तुमचं. कारण या सादरीकरणात एक शब्द वारंवार आलेला मला दिसतोय, फिनेई, फिन AI. म्हणजे फायनान्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचा संगम. पण हे नेमकं काम कसं करतं? मला असा प्रश्न पडतो की जर AI मुळे खर्च कमी होत आहे आणि नफा वेगाने वाढत आहे, तर याचा अर्थ आता कर्ज कोणाला द्यायचे हे फक्त कॉम्प्युटर ठरवतोय का? म्हणजे मानवी निर्णय प्रक्रियेला आता काहीच महत्त्व उरलेलं नाही का? सगळं अल्गोरिदमच करताय का? हा खूप महत्वाचा आणि साहजिक पडणारा प्रश्न आहे. जेव्हा AI हा शब्द येतो तेव्हा सगळं काही मशीनच करतं असा आपला समज होतो. हो ना, सध्या सगळीकडे AIची चर्चा आहे. पण फायनान्सच्या जगात, विशेषतः अशा मोठ्या संस्थेत, फिनाय हा एका जादूच्या कांडीसारखा काम करत नाही, तर तो एका अत्यंत हुशार विश्लेषकासारखा काम करतो. अच्छा, म्हणजे तो मदत करतो. हो, पूर्वी कसं असायचं, जेव्हा एखादी व्यक्ती कर्जासाठी अर्ज करायची तेव्हा त्याचे जुने रेकॉर्ड, पगार, बँकेचे स्टेटमेंट हे सगळं तपासायला माणसांना काही दिवस लागायचे. खूप वेळखाऊ प्रक्रिया होती ती. हो, पण आता फिनाय काय करते, ती प्रणाली हजारो डेटा पॉइंट्स एका सेकंदात तपासते. सेकंदात? हो, अर्जदाराचा सिबिल स्कोअर तर तपासतेच, पण त्याची खर्चाची पद्धत, त्याचे लोकेशन डेटा, अगदी त्याच्या बँक खात्यातील पैशांच्या प्रवाहाचा पॅटर्न सुद्धा तो अल्गोरिदम अतिशय वेगाने वाचतो. बापरे, म्हणजे खूपच बारकाईने तपासणी होते. अगदी. आणि यातून ही व्यक्ती कर्ज बुडवेल की नाही याचा एक अतिशय अचूक अंदाज बांधला जातो. यामुळे चुकीच्या व्यक्तीला कर्ज देण्याचं जे प्रमाण आहे ते प्रचंड वेगाने कमी होते. यालाच बँकिंगच्या भाषेत क्रेडिट कॉस्ट कमी होणे असे म्हणतात. आलं लक्षात. म्हणजे कर्ज बुडण्याची शक्यता आधीच ओळखून तो धोका टाळला जातो. त्यामुळे साहजिकच कर्ज बुडल्यावर जो पैसा बाजूला काढावा लागतो तो वाचतो. हो, आणि तो वाचलेला पैसा कुठे जाणार? थेट नफ्यात जोडला जाणार. अगदी बरोबर. आणि मानवी हस्तक्षेपाचा जो प्रश्न मगाशी आला, तिथे व्यवस्थापनेची भूमिका अधिक धोरणात्मक बनते. AI केवळ एक माहितीची गाळणी आहे. पण नवीन कोणत्या शहरात विस्तार करायचा, कोणत्या नवीन उद्योगांना कर्जे द्यायची हे मानवी बुद्धिमत्तेचेच काम आहे. या AIच्या अचूकतेमुळेच आपण पाहतोय की कंपनीचा PBT म्हणजेच प्रॉफिट बिफोर टॅक्स 26% आणि PAT म्हणजेच प्रॉफिट आफ्टर टॅक्स 27% वाढला आहे. म्हणजेच ही निव्वळ तंत्रज्ञान आणि मानवी धोरणांच्या योग्य संगमाची कमाल आहे. हो, नक्कीच. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून एक आकडा या निकालांमध्ये असा आहे जो कोणत्याही गुंतवणूकदाराच्या डोळ्यात भरेल. कोणता आकडा? 20% ROE म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी. अरे च्या, हो, हा तर खूपच मोठा आकडा आहे. हो ना. माझ्या वाचनानुसार आर्थिक क्षेत्रात 20% ROE सातत्याने टिकून ठेवणं हे प्रचंड अवघड काम आहे. म्हणजे समजा एका संस्थेत 100 रुपये भांडवल गुंतवले असेल तर त्यावर दरवर्षी 20 रुपये नफा मिळवून देणं. हे सांगायला सोपे वाटते, पण 119 मिलियन ग्राहकांना हाताळताना हे टिकवणं खरोखरच कौतुकास्पद आहे. नक्कीच ही खूप मोठी उपलब्धी आहे. पण आपण इथे थोडं थांबूया. आतापर्यंत आपण ह्या धरणामधून पाण्याचा प्रवाह किती उत्तम प्रकारे सुरू आहे हे पाहिलं. बरोबर. पण जेव्हा पाण्याचा प्रवाह एवढा प्रचंड असतो तेव्हा धरणाच्या भिंतीला कुठे तळे तर जात नाहीत ना, हे तपासणं सगळ्यात महत्वाचं असतं. अगदी अचूक उदाहरण दिलंत. आणि आर्थिक भाषेत यालाच आपण ॲसेट क्वालिटी म्हणतो. हो, ॲसेट क्वालिटी. आपण जर एवढ्या वेगाने कोट्यावधी लोकांना कर्जे वाटत असू तर त्यातली काही कर्ज बुडणारच, हा नियमच आहे. हो, तसं होतं बऱ्याचदा. मी जेव्हा ही आकडेवारी पाहिली तेव्हा मला दिसलं की त्यांचा GNPA म्हणजे ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स 1.01% आहे आणि NNPA
नेट नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स 0.41% आहे. हे आकडे खूप कमी आहेत हे मला समजतंय, पण गेल्या वर्षाच्या तुलनेत या GNPA मध्ये अगदी थोडीशी म्हणजे किंचित वाढ झालेली मला दिसतीये. मग ही वाढ धोक्याची घंटा मानायची का? बरं, इथे मला वैद्यकीय क्षेत्रातील एका उदाहरणाचा संदर्भ घ्यावासा वाटतो. आपण ह्या GNPA आणि NNPA ची तुलना मानवी शरीरातील कोलेस्ट्रॉलशी करूया. अच्छा, कोलेस्ट्रॉल. हो, 1.01% GNPA असणे म्हणजे या महाकाय आर्थिक शरीराचे आरोग्य सध्या अतिशय उत्तम आहे, पण गेल्या वर्षाच्या तुलनेत झालेली ती जी थोडीशी वाढ आहे ना, ती नियमित केलेल्या ब्लड टेस्टमधील एका छोट्याशा बदलासारखी आहे. म्हणजे टेन्शन घेण्यासारखं काही नाही. बरोबर. या किंचित वाढीने लगेच हृदयविकाराचा झटका येणार नाहीये, पण तो बदल एक पूर्वसूचना नक्कीच देतोय की आता थोडे लक्ष देण्याची गरज आहे. अगदी बरोबर. आणि व्यवस्थापनाने या पूर्वसूचनेकडे अजिबात दुर्लक्ष केलेलं नाही हे त्यांच्या पुढच्याच निर्णयातून स्पष्ट होते. हा, कोणता निर्णय? त्यांनी या आर्थिक वर्षात AUM मध्ये 22% वाढ नोंदवली. वरवर पाहता हा आकडा खूप मोठा आणि चांगला वाटतो. हो, 22% वाढ खूपच चांगली आहे. पण स्वतः व्यवस्थापनाची अपेक्षा 24 ते 25% वाढ साध्य करण्याची होती. अच्छा. त्यांनी हा टप्पा गाठला नाही, कारण त्यांनी स्वतःहून आपल्या वाढीचा वेग थोडा कमी केला. पण एक मिनिट, हे कसं शक्य आहे? म्हणजे जेव्हा तुमच्याकडे एवढं मोठं भांडवल आहे, AI सारखं प्रगत तंत्रज्ञान आहे, कोट्यावधी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची यंत्रणा आहे, तेव्हा स्वतःहून AUM वाढीला ब्रेक का लावायचा? हा प्रश्न पडणं साहजिक आहे. म्हणजे हे तर शर्यतीत धावताना स्वतःहून वेग कमी करण्यासारखे नाही का? 24-25% उद्दिष्ट का सोडलं त्यांनी? कारण काय माहितीये, शर्यत जिंकण्यापेक्षा गाडी सुरक्षित राहणे त्यांना जास्त महत्वाचे वाटले. त्यांनी हा जो ब्रेक लावलाय तो एका विशिष्ट क्षेत्रात लावला आहे, ते म्हणजे MSME. MSME म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग. हो, या उद्योगांना दिले जाणारे कर्ज. सध्याच्या जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थितीत जिथे व्याजदर थोडे अस्थिर आहेत, तिथे या MSME क्षेत्रावर सगळ्यात आधी परिणाम होतो. बरोबर आहे. एखाद्या छोट्या कारखानदाराला जर कच्च्या मालाचा किमती वाढल्यामुळे फटका बसला तर त्याचा थेट परिणाम त्याच्या कर्ज परतफेडीवर होतो. नक्कीच, त्यांची सायकल बिघडते. अगदी बरोबर. ही संभाव्य जोखीम ओळखून बजाज फायनान्सने अंधाधुंद कर्ज वाटण्याऐवजी नियंत्रित वाढ म्हणजेच कंट्रोल्ड ग्रोथचे धोरण स्वीकारले. अच्छा, म्हणजे त्यांनी जोखीम कमी केली. हो, त्यांनी आपले रिस्क फिल्टर अधिक कडक केले, काही ठिकाणी कर्जे नाकारली. यालाच अत्यंत परिपक्व रिस्क मॅनेजमेंट म्हणतात. आज 2% वाढ कमी झाली तरी चालेल, पण उद्या बुडीत कर्जांचा डोंगर उभा राहू नये हा त्यामागचा एकदम स्पष्ट उद्देश आहे. हे खरोखरच डोळे उघडणारे आहे. म्हणजे फक्त आकड्यांची सूज आणण्यापेक्षा संस्थेचा पाया भक्कम ठेवण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. अगदी बरोबर. कारण NBFC क्षेत्र हे आधीच व्याजदरातील बदलांना खूप संवेदनशील असते. त्यामुळे हा सावधगिरीचा पवित्रा भविष्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. हो, आणि यामुळे गुंतवणूकदारांनाही एक प्रकारचा विश्वास मिळतो. यावरून साहजिकच पुढच्या वाटचालीकडे लक्ष जाते. व्यवस्थापनेने FY27 म्हणजेच पुढच्या आर्थिक वर्षासाठी जो दृष्टिकोन समोर ठेवला आहे तो अतिशय स्पष्ट आहे. त्यांनी काय म्हटलंय? त्यांनी पुन्हा एकदा 22 ते 24% AUM वाढीचा अंदाज वर्तवलाय. अरे वा. आणि त्यांना खात्री आहे की त्यांची क्रेडिट कॉस्ट आणखी सुधारेल आणि त्यांचा ROE 19 ते 20% घरात स्थिर राहील. म्हणजे एकंदरीत भविष्य अतिशय सुरक्षित आणि प्रगतीपथावर दिसतंय. हो, पण इथे मला एक खूप मोठा प्रश्न पडतोय, जो शेअर बाजारातील कोणत्याही गुंतवणूकदाराला पडेल. कोणता प्रश्न? आपण आत्तापर्यंत जे काही ऐकलं, 5 लाख कोटींची मालमत्ता, नफ्यात 22% वाढ, उत्कृष्ट कार्यक्षमता, AIचा यशस्वी वापर आणि उत्तम जोखीम व्यवस्थापन, हे सगळे निकाल सुपर स्ट्रॉंग आहेत. हो, एकदम उत्तम आहेत. मग जेव्हा हे आकडे बाहेर आले तेव्हा बाजारात या स्टॉकचा लगेच जल्लोष का झाला नाही? म्हणजे हा स्टॉक लगेच एखाद्या रॉकेटसारखा 20-25% वर का गेला नाही? कारण अनेक विश्लेषक सांगत आहेत की अल्पावधीत या स्टॉकवर होणारा परिणाम न्यूट्रल ते पॉझिटिव्ह राहील. असं का? शेअर बाजाराचे मानसशास्त्र हे नेहमीच आकड्यांपेक्षा थोडं वेगळं चालतं. बाजारात एक संकल्पना आहे ज्याला प्राइस टिन म्हणतात. प्राइस टिन हे कसं काम करतं?
जसं की समजा एका वर्गात एक असा विद्यार्थी आहे जो नेहमीच पहिली रँक आणतो. त्याला प्रत्येक विषयात 95% जास्त गुण मिळतात. हां, तो हुशारच असतो आधीपासून. हो. मग जेव्हा अंतिम परीक्षेचा निकाल लागतो आणि त्याला पुन्हा 95% मिळतात, तेव्हा संपूर्ण शाळेला काही आश्चर्य वाटत नाही. कोणीही थक्क होऊन उड्या मारत नाही. कारण सर्वांनी आधीच गृहीत धरलेले असते की तो पहिलाच येणार आहे. अगदी बरोबर. त्याच्या त्या उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा आधीच सर्वांच्या मनात पक्की झालेली असते. अच्छा, म्हणजे बजाज फायनान्सच्या बाबतीत अगदी हेच घडतं तर? हो ना. हा बाजारातील असा विद्यार्थी आहे ज्याच्याकडून कायमच उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा असते. जेव्हा ते 22% नफा वाढल्याचे जाहीर करतात, तेव्हा बाजारातील मोठ्या गुंतवणूकदारांनी ही आकडे आधीच गृहीत धरलेले असतात. आणि त्या गृहीतकानुसार स्टॉकची किंमत आधीच त्या पातळीवर पोहोचलेली असते. हे चांगले आकडे त्या किमतीत आधीच सामावलेले असतात. म्हणूनच निकाल जाहीर झाल्यावर लगेच अचानक कोणतीही मोठी उसळी पाहायला मिळत नाही. आलं लक्षात. म्हणजे सचिन तेंडुलकरने शतक मारल्यावर आपल्याला आनंद नक्कीच होतो, पण आपल्याला त्याचं नवल वाटत नाही, कारण आपण ती अपेक्षाच घेऊन टीव्हीसमोर बसलेलो असतो. अगदी अचूक उदाहरण. पण जर अल्पावधीत असा मोठा फायदा यातून लगेच दिसणार नसेल, तर मग अशा स्टॉकमध्ये गुंतवणूकदारांना खरा फायदा कसा आणि कधी होतो? तिथेच संपत्ती निर्मितीची सर्वात मोठी जादू कामी येते, आणि ती म्हणजे कंपाऊंडिंग. चक्रवाढ. हो. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हे एक अत्यंत उत्तम कन्सिस्टंट कंपाऊंडर मॉडेल आहे. दरवर्षी सातत्याने 20 ते 22% वाढ देत राहणे हे कदाचित एका दिवसात किंवा एका महिन्यात खूप आकर्षक वाटणार नाही. बरोबर. एखादा दुसरा नवीन स्टॉक कदाचित काही दिवसांत दुप्पट होताना दिसेल. नक्कीच. पण जेव्हा आपण 5 किंवा 10 वर्षांचा विचार करतो, तेव्हा हे सातत्य प्रचंड मोठी जादू करते. चक्रवाढ व्याजाच्या नियमानुसार ही स्थिर आणि सातत्यपूर्ण वाढ गुंतवणूकदारांची संपत्ती कित्येक पटींनी वाढवते. म्हणजे अल्पावधीतील शांतता ही दीर्घकालीन नफ्याची नांदी असते. अगदी थोडक्यात आणि अचूक सांगितलंत. म्हणजे जोखीम कमी आणि परताव्याचे सातत्य जास्त. हे दीर्घकालीन संपत्ती निर्मितीचे अगदी अचूक सूत्र आहे. हो, आणि हेच मॉडेल बजाज फायनान्स यशस्वीपणे राबवत आहे. आपण आजच्या या संपूर्ण विश्लेषणात्मक प्रवासाचा जर धांडोळा घेतला तर चित्र अगदी स्पष्ट होते. सुरुवातीला आपण ज्या 5 लाख कोटी रुपयांच्या महाकाय धरणाची कल्पना केली होती, त्या धरणाचे व्यवस्थापन ही संस्था अतिशय कुशलतेने करत आहे. फायना या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामुळे आलेली कार्यक्षमता ही त्या धरणावर बसवलेल्या अत्याधुनिक सेन्सर सिस्टमसारखी आहे. ती पाण्याचा प्रत्येक थेंब योग्य जागी पोहोचेल आणि कोणताही थेंब वाया जाणार नाही याची काळजी घेत आहे. नक्कीच. आणि त्याचबरोबर एमएसएमई क्षेत्रातील कर्जांबाबत त्यांनी वेगाला लावलेला जो ब्रेक आहे, तो हे दर्शवतो की ते केवळ आंधळेपणाने वाढीच्या मागे धावत नाहीत. त्यांना या धरणाची भिंत अनेक दशके भक्कम ठेवायची आहे. हो. 1.01% GNPA असतानाही स्वतःहून सावधगिरी बाळगणे हा एका प्रगल्भ व्यवस्थापनाचा पुरावा आहे. अगदी खरे आहे. पण ह्या सगळ्या सविस्तर आणि समाधानकारक चर्चेनंतर जाता जाता मला एका मोठ्या आणि वेगळ्याच प्रश्नाने अस्वस्थ केले आहे. कोणता प्रश्न? एक असा प्रश्न ज्याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा. आपण पाहिले की हे प्रचंड मोठे आर्थिक साम्राज्य आणि 119 मिलियन ग्राहकांचं व्यवस्थापन करण्यासाठी फायनाईसारख्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा अधिकाधिक आणि प्रभावी वापर होत आहे. हो, तो तर होतोय. आज हे अल्गोरिथम्स नफा वाढवत आहेत आणि अचूक निर्णय घेत आहेत. पण हे अल्गोरिथम स्वतःहून काहीच विचार करत नाहीत. ते फक्त जुन्या डेटावर, भूतकाळातील मानवी वर्तणुकीच्या रेकॉर्डवर चालतात. बरोबर. समजा भविष्यात एखादे असे महाभयंकर अनपेक्षित आर्थिक संकट आले, ज्याला आपण ब्लॅक स्वॉन इव्हेंट म्हणतो, जसे की 2008ची जागतिक मंदी किंवा नुकतीच आलेली करोना महामारी. हो, असे प्रसंग अचानकच येतात. असा प्रसंग ज्याचा कोणताही डेटा या अल्गोरिथमकडे आधीपासून उपलब्ध नाही, तर अशा अभूतपूर्व संकटात हे मशीन, हे AI अचूक निर्णय घेऊ शकेल का? बापरे, हा खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. की जेव्हा सगळा जुना डेटा कुचकामी ठरेल, तेव्हा पुन्हा एकदा मानवी आकलनाची आणि अनुभवाचीच खरी गरज भासेल. 5 लाख कोटींचं नियंत्रण भविष्यात माणसाच्या हातात सुरक्षित राहील की मशीनच्या? या प्रश्नाचं उत्तर काळच देईल. हो ना. आपण विचार करूया. हीच कुतूहल निर्माण करणारी आणि भविष्याचा वेध घ्यायला लावणारी किनार घेऊन आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विश्लेषणासह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.